श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना संपत आलेला आहे. फक्त एक श्रावणी सोमवार राहिलेला आहे. त्याच्यानंतर हरतालिका झाली की दुसऱ्या दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गणपतीचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पाची आवड आपल्या लहानापासून मोठ्यापर्यंत आहे. गणपती बाप्पाची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. आपल्याला वाटत असते की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येणं म्हणजे सगळे संकट दूर होणं असं आहे. खूप जणांच्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला जातो, तो खूप जणांच्या घरामध्ये 11 दिवसाचा गणपती बाप्पा बसवला जातो. तर गणपती बाप्पाचं आगमन होण्याआधी आपण बाहेर बघत आहोत, बाजारामध्ये बघत आहोत की वेगवेगळे स्टॉल गणपती बाप्पाच्या मूर्तीचे लागलेले आहे. वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या रंगबिरंगी अशा आकारामध्ये प्रकारामध्ये आहेत. तर त्याच्यापैकी कोणती मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे, कधी आणायची आहे, केवढी आणायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करू शकता. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला आधीही म्हणलं की आपण आता बाजारामध्ये गेलो किंवा एखाद्या गावामध्ये जर गेलो तर आपल्याला बाहेर बघायला भेटतं फक्त गणपती बाप्पाचे स्टॉल. वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. म्हणजे गणपती बाप्पा आपण बघतो की उभारलेले असतात किंवा एखाद्या पक्षीवर बसलेले असतात किंवा एखाद्या प्राण्यावर बसलेले असतात किंवा साप त्याच्या पाठीमागं असं फणा घेऊन, म्हणजे फणा त्याच्या गणपती बाप्पाच्या पाठीमागं फणा असलेले नाग आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे असे वेगवेगळे गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. त्याचबरोबर एका साईडला महादेव, एका साईडला पार्वती आणि मध्यभागी गणपती बाप्पा किंवा एखाद्या देवाचं रूप देऊन गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली असती. एखाद्या वेळेस गणपती बाप्पाच्या हातामध्ये त्रिशूळ बघायला भेटतो. एखाद्या हातामध्ये रामाचं म्हणजे रामा स्वरूपात गणपती बाप्पा बनवलेले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात आणि त्या बघून आपल्याला वाटतं की ही मूर्ती आपल्या घरामध्ये असावी. फक्त म्हणजे ती बघणं आणि घरामध्ये आणणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण बघत असताना आपल्याला ती गणपती बाप्पाची मूर्ती वाटते की आपल्या घरामध्ये आणावी, पण तशी मूर्ती घरामध्ये आणायची नाही. तर मूर्ती कशी आणली पाहिजे ते तर मी तुम्हाला सांगते. तर लक्षात ठेवा, प्राणी असलेली किंवा आपण बघतो की मोरावर बसलेला गणपती बघायला भेटतो किंवा मोर त्याच्या साईडला असा, म्हणजे गणपती बाप्पाची मूर्तीच्या पाठीमागे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या पाठीमागं आपल्याला मोर बघायला भेटतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये प्राणी असलेली मूर्ती घ्यायची नाही आहे. त्याचबरोबर मोर असेल, कोणताही पक्षी असलेली मूर्ती आपल्याला घ्यायची नाही आहे. मूर्ती कशी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते की मूर्ती ही बसलेल्या स्वरूपात मांड्या घालून बसलेला गणपती आपल्याला घ्यायचा आहे. 2 मांड्या एकत्र करून बसलेला. त्याचबरोबर खाली बघणारा गणपती घ्यायचा नाही, म्हणजे डोळ्यांनी खाली बघणारा गणपती घ्यायचा नाही आहे, वरी बघणारा गणपती घ्यायचा नाही, समोरासमोर बघणारा गणपती आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्यावर मुकुट आहे का नाही ते बघायचं आहे. त्याचबरोबर त्याचे दातं बघायचे, एक तुटलेला एक पूर्ण आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्याची सोंड बघायची आहे. आणि गणपती बाप्पाची मूर्ती ही फक्त बघून घ्यायची नाही आहे, हातामध्ये घ्यायची, नीट त्याला बघायचं आहे. म्हणजे त्याला हात लावून बघायचं की अरे त्याची नखं बघायची, त्याचे बोटं बघायची, त्याच्या पायाची बोटं बघायची, साईडला उंदीर आहे की नाही हे बघायचं. आणि त्याचबरोबर आता रंग तुम्हाला समजले की प्राणी असलेले, पक्षी असलेले, त्याचबरोबर हातामध्ये घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती बघायची आहे. आणि खूप ठिकाणी आपण बघतो की थोडंसं कार्टून स्वरूपात सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात. तशी सुद्धा मूर्ती आपल्याला घ्यायची नाही. गणपती बाप्पाची मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटावं, ते आपले देवता आहेत, त्यांच्यापासून सगळे संकट दूर होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ही फक्त मूर्तीच घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाचे प्राणी, पक्षी काहीही नसलेली मूर्ती घ्यायची आहे. फक्त गणपती बाप्पा आणि त्याच्या साईडला उंदीर, हे या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. उंदीर त्यांच्या साईडला असलाच पाहिजे आणि मुकुट असलं पाहिजे. मुकुट आहे की नाही बघायचं आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आधी म्हणले की त्यांची समोरासमोर नजर असली पाहिजे, खाली किंवा वरी बघितलेली नजर नसली पाहिजे. त्याच्याकडे बघितल्या आपल्याला गणपती बाप्पा मोरया असं म्हणावं, अशा प्रकारची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. तर त्यानंतर रंग कसा असावा त्या मूर्तीचा, तुम्हाला पांढऱ्या रंगाची, काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची मूर्तीचा कलर घ्यायचा नाही आहे. ती आपल्या कलरसारखी समजा, म्हणजे सोनेरी कलरमध्ये की जसा आपला जसा रंग आहे तशा रंगामध्ये मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. हे बी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर किती उंचीची घ्यायची आहे तर 9 ते 10
इंच पासून 1 फुटापर्यंत तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे. 9 ते 10 इंच त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे 1 फुटापर्यंत. घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बसवतात तर 1 फुटापर्यंतच मूर्ती घ्यायची आहे, त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती घ्यायची नाही. त्याचं कारण आपल्याला जेवढी मोठी आपण मूर्ती घेताल तेवढी काळजी आपल्याला त्याची घ्यायची असते, काळजी तेवढी घ्यावी लागते. मूर्ती एकाला ती झेलणार नाही. ती घरामध्ये म्हणजे ती मूर्ती घरामध्ये घेऊन येत असताना जर भंगली किंवा काही तुटलं तर आपल्याला खूप वाईट वाटतं. म्हणून घरामध्ये आपण जे डेकोरेशन केलेलं असतं फक्त एका छोट्याशा मूर्ती एवढं म्हणजे खूप मोठी मूर्ती आपल्या घरामध्ये आपण आणत नाहीत. पण अचानक जर तुम्ही मोठी मूर्ती आणली तर काहीतरी तुटलं किंवा भंगलं तर आपल्याला वाईट वाटतं. म्हणून मी सांगत आहे की मूर्ती घेत असताना किंवा सांगितलं जातं की जी मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये ती 9 ते 10 इंच पासून 1 फुटापर्यंतच तुम्हाला मूर्ती घ्यायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती मूर्ती फक्त घरामध्ये बसवली जाते आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्त्या जी आहेत त्या असं एकत्र होऊन मूर्ती म्हणजे एकत्र होऊन ज्यावेळेस गणपती बाप्पा बसवला जातो त्याच्यामध्ये म्हणजे मंदिरामध्ये किंवा खूप जण असं समूह करून ज्यावेळेस गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या नगरीमध्ये आपल्या गावामध्ये बसवतात त्या ठिकाणी सगळ्यात मोठी मूर्ती असली तर काही प्रॉब्लेम नाही. पण घरामध्ये लई मोठी मूर्ती ठेवायची नाही. एवढ्या साईजपर्यंत तुम्ही मूर्ती आणायची आहे. त्याचबरोबर ती एकदम प्रसन्न वाटावी अशा रंगामध्ये घ्यायची आहे आणि तिचं लक्ष ठेवायचं आहे की ती तुटू नये फुटू नये याची काळजी घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की मूर्ती घरामध्ये कधी आणायची. आता हा मोठा प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये पंचांग असतो, कॅलेंडर असतं, त्याच्यामध्ये मुहूर्त दिला असतो की त्या मुहूर्तामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची दारामध्ये तुमच्या प्रवेशद्वाराच्या तिथं पूजा करा आणि नंतर घरामध्ये आणा. तर लक्षात ठेवा, तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ज्यावेळेस आणाय गेल्यानंतर त्या ठिकाणी पण पूजा केली जाते. त्या ठिकाणी सुद्धा तांदूळ असेल, एखाद्या तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आपण घरी येतो. घरी येत असताना ती जी मूर्तीचं तोंड आहे ते आपल्या घराकडं करायचं आहे. म्हणजे आपलं जे घर आहे घराकडं करायचं आहे. एखादी स्त्री जी घरामध्ये आहे तिनं जाऊन गणपती बाप्पाची पूजा दारामध्ये करायची आहे. अक्षदा असतील, फुलं असतील अर्पण करायचे आहेत आणि नंतर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये घ्यायचे आहेत. आणि जिथून तुम्ही मूर्ती घ्यायलात तिथून तुम्हाला त्याच्यावर एखादा कपडा म्हणजे एखादा रुमाल झाकून त्यांच्या तोंडावर म्हणजे गणपती बाप्पावर रुमाल झाकून एखादं वस्त्र झाकून तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरापर्यंत आणायची आहे. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा घरामध्ये करायला त्यावेळेसच ती कपडा काढून टाकायचा. नंतर गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणायची. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर जी पूजा तुम्ही करता त्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा द्यायची आहे आणि पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची आरती घरामध्ये रोजच्या रोज झाली पाहिजे. तुम्ही 1.5 दिवसाचा असेल, 11 दिवसाचा असेल, जितके दिवसाचं तुम्ही गणपती बाप्पा घरामध्ये बसवता, आगमन त्यांचं आहे तितक्या दिवस सकाळ संध्याकाळ आरती सुद्धा करायची आहे. तुम्हाला समजलं असेल की गणपती बाप्पाची मूर्ती कशी घेतली पाहिजे. रंगीबिरंगी म्हणजे वेगळ्या रंगाची घ्यायची नाही, कार्टून स्वरूपात घ्यायची नाहीये. त्याचबरोबर कोणत्याही देवाचं चित्र गणपती बाप्पासोबत लावलं जातं तसली सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची नाही. जी देवघरामध्ये आपला गणपती बाप्पा आहे त्या प्रकारामध्येच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. आणि जे आसन आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की मांड्या घालून बसलेलाच गणपती आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या खाली आसन समजा सिंहाचं आहे, मोराचं आहे किंवा एखाद्या प्राण्याचं आसन आहे त्याच्यावर गणपती बाप्पा बसले तसली सुद्धा मूर्ती आपल्याला घ्यायची नाही. आणि खूप ठिकाणी आपण बघतो की गणपती बाप्पाची मूर्ती ही उभारलेली असते, मग एका साईडला अशी कललेली असते, तसली सुद्धा मूर्ती आपल्याला घ्यायची नाही. एक पाय वरी केलेला किंवा उंदरावर उभारलेली गणपती बाप्पाची मूर्ती असते अशी सुद्धा मूर्ती आपल्याला घ्यायची नाही. जरा विचार करून बघून आणि हातामध्ये घेऊनच मूर्ती घ्यायची आहे. लई मोठी मूर्ती घ्यायचा विचार करू नका. जितकं जमेल तितके प्रयत्न करा. ही जी नियम आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा विचार करून मूर्ती घ्यायला जावा. आणि जितकं तुम्ही बघताल तितकं आपल्याला आणखी बघावंसं वाटतं. म्हणजे मूर्ती घेत असताना म्हणजे माझं असं म्हणणं आहे जितकं आपल्याला वाटते की आपण बघावी तितकं आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला भेटतात. त्याच्यामध्ये कधी कसं घरामध्ये मूर्ती येईल ते सांगता येत नाही. म्हणून तिथं बघत असताना जरा चांगली मूर्ती घ्यायचा प्रयत्न करा. लय मोठी घ्यायचा प्रयत्न करू नका आणि छोटीच घ्या पण ती नीट हातामध्ये घेऊन बघा. तुटलेली फुटलेली भंगलेली मूर्ती घेऊ नका. तिचे हात असतील, तिचे बोटं असेल, त्याचबरोबर सोंड असेल, त्याचबरोबर दातं असतील, ह्या म्हणजे एक तुटलेला आणि एक पूर्ण असा दात असलेलीच मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कोणाला काही चुकलं असेल तर माफी असावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.